एका ग्रस्ताला की तुम्ही जाणार आहात का? तुम्ही जाणार असाल तर आपण सर्व एकत्र जाऊ. आणि मी ठरलेल्या ठिकाणी गेलो, जी एक ऑफिस होतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला वाटलं की हे सद्ग्रस्त ते माझ्याबरोबर येण्यासाठी तयार असतील. मी माझी गाडी घेऊन गेलो होतो आणि ते ग्रस्त माझ्याबरोबर काहीच बोलले नाही. उलट दुसऱ्या एका कंपोबरोबर मला बाय करून ते निघून गेले. तर मला वाटलं की आता इतक्या लांब दूर जायचं आहे, 40-45 मैल दूर जायचं आहे, किलोमीटर, आणि मी एकटा गाडी घेऊन जाणार. मला जरा वाईट वाटलं आणि मग मी त्या ठिकाणी उत्तरक्रियेसाठी न जाता मी घरी आलो. मग मी विचार केला की मी अशा माणसावर विश्वास ठेवला की ज्याने माझा विश्वासघात केला. जरी ते काही फार महत्त्वाची गोष्ट नव्हती, पण ही गोष्ट खरी आहे. आपल्या समाधानासाठी, आपल्या आनंदासाठी जर योग्य ठिकाणी, योग्य जागी, योग्य व्यक्तीवर आपण विश्वास ठेवत नाही तर आपल्या जीवनातला आनंद तर निघूनच जातो, शांती आणि समाधान सुद्धा आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे जो एक सद्ग्रस्त आला, ज्याच्याविषयी आपण आत्ताच मार्क शुभवर्तमानातनं वाचलं, त्या ग्रस्ताच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या एकूण डायलॉगवरून आपल्याला हे कळतं की जर आपण चुकीच्या गोष्टीमध्ये गोष्ट आपण आधारभूत ठरवली तर आपल्याला आनंद मिळू शकत नाही. चुकीच्या गोष्टीमध्ये आधारभूत आनंद शक्य नाही. मिसप्लेस फेथ फॉर हॅपीनेस इज नो हॅपीनेस. आपल्या सर्वांना आनंदी जीवन जगण्याची उत्कट इच्छा असते आणि म्हणून आपण निरनिराळ्या माध्यमातून किंवा गोष्टीतून आनंद, शांती, सुख, समाधान आपण शोधत असतो. आणि अशा पुष्कळशा गोष्टी आहेत, व्यक्ती आहेत, ज्याच्यावर आपण भिस्त ठेवतो की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळेल, आपल्याला खूप बरं वाटेल, आपलं जीवन चांगलं राहील. आपल्या जीवनात अशी कोणती एखादी गोष्ट आहे की जी आपल्याला आनंद देते असं आपल्याला वाटतं. आणि तो जर आपण थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्मरणात सुद्धा अशा काही गोष्टी आहेत. विशेष रीतीने जेव्हा आपण आपलं सर्व काही व्यवस्थित चालू आहे तेव्हा नाही, पण जर आपल्यावर बिकट परिस्थिती आली किंवा थोड्या समस्या असल्या तर ज्या गोष्टी, जे लोक आपल्या मनामध्ये येतात की ज्यांच्यामुळे आपल्याला मदत मिळेल, समाधान, आनंद मिळेल, असे लोक असतात नक्कीच, आणि आपण त्यांच्याकडे वळतो. पण सुरक्षतेच्या आपल्या इच्छेला कशामुळे आशा आणि समाधान मिळू शकते या गोष्टीचा विचार प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी या सद्ग्रस्ताला सांगितल्या, या तरुणाला सांगितल्या, त्याच्यावरून आपल्याला पुष्कळ गोष्टी मिळू शकतात. हा जो एक तरुण आहे, ज्याच्याकडे जग देऊ शकेल असं सर्व काही होतं, सर्वोत्तम संपत्ती, भरपूर सुरक्षा, मोठा तो श्रीमंत होता, पण तरीही तो येशू ख्रिस्ताकडे आला. आता या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये असं खंडित केलेलं नाही आहे की नक्कीच तो कोणत्या कारणासाठी आला. जरी सांगितलेलं आहे की त्याने जी विनंती केली, प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तम गुरुजी असं म्हटलं आणि नंतर विनंती केली, तर ती फार जेन्युइन वाटते. पण मला असा पण संशय येतो, जे पवित्र शास्त्रात सांगितले नाही, पण मला संशय येतो, कदाचित प्रभू येशू ख्रिस्त हा रब्बी, चांगला गुरुजी, याच्याकडे जाऊन कदाचित त्याच्या मनात असं पण असू शकतं की प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवावं की मी किती चांगला आहे, आणि इतका चांगला असून मी सुद्धा तुमच्याकडे आलो कारण प्रभूला त्याने उत्तम म्हटलं म्हणून. आणि कदाचित अशी त्याची भूमिका असावी, त्याच्या मानसिकता असावी. पण तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, जरी त्याला सर्व गोष्टी होत्या, पण कदाचित एक कमतरता जी त्याला वाटत होती ती पण पूर्ण करून तो अधिक चांगला असावा लोकांच्या समोर, कदाचित अशी त्याची इच्छा होती. त्याला चिरस्थायी शांती, आनंद हवा होता. कदाचित त्याचा विचार होता की पैशामुळे या गोष्टी त्याला मिळू शकत नाहीत, आणि नक्कीच पैशामुळे शांती, समाधान, आनंद हा मिळू शकत नाही, आणि जर मिळाला तर तो तात्पुरता असतो. येशूकडून जे त्याला उत्तर मिळाले
त्या उत्तराची त्याला मुळीच अपेक्षा नव्हती. म्हणून येशूने त्याला पटकन उत्तर दिले की त्याने सर्व तरुणपणापासून आज्ञा पाळलेल्या आहेत. हे प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर त्याने दिलं की मी पहा किती चांगलं आहे. हां, हे तर काहीच नाही माझ्यासाठी, लहानपणापासून मी सर्व आज्ञा पाळत आहे. परंतु येशूने त्याच्या हृदयाला स्पर्श केला. त्याची जी निकट गरज होती ती प्रभूला माहीत होती आणि म्हणून एका गोष्टीने त्याला स्वतःला मनापासून देवाला जे काही द्यायचं होतं त्यापासून रोखलेला तो होता. भौतिक वस्तूमध्ये त्याच्याकडे कशाहीची कमतरता नव्हती, हे आपल्याला माहीत आहे. ते त्याने आपली आशा आणि सुरक्षितता त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीवर पात्र ठेवली होती. आणि म्हणून जेव्हा येशूने त्याला आव्हान दिले की देवालाच आपली खरी संपत्ती तू कर, तोच एकमेव खजिना आहे, त्याच्यामध्येच असल्यानंतर तू आनंदित राहू शकतो, तू दुःखी राहणार नाही. पण प्रभूने दिलेल्या सल्ल्यामुळे त्याला काही आनंद वाटला नाही, कारण चुकीची आशा त्याने ठेवली होती आणि चुकीच्या वस्तूवर तो निर्भर होता. He had misplaced hope, and that hope he had put in his treasure, whatever he had. तो मनुष्य येशूपासून आनंदाने न जाता दुःखी होऊन गेला, कष्टी होऊन गेला, कारण त्याचा खजिना, त्याची संपत्ती आणि त्याची जी आशा होती यापासून मिळणारा आनंद हेच मुळी चुकीचं होतं. येशूने त्या तरुणाला आव्हान दिले कारण त्याचे हृदय हव्यासी होते. जे आहे त्याच्यापेक्षा अजून या रब्बीकडून मला काय मिळेल, की सर्व गोष्ट सर्व संपन्न तो होईल, जे मिळवले ते गमावेल या भीतीने तो इतरांना देण्यास, वाटून देण्यास, इतरांबरोबर शेअर करण्यास त्याची इच्छा नव्हती आणि म्हणून तो दुःखी झाला. तो ज्या कोणावर प्रेम करू शकत होता, ज्याची तो हृदयापासून मनापासून सेवा करू शकत होता आणि अविभाजित भक्तीमध्ये स्वतःला ज्याला तो अर्पण करू शकत होता, त्याच्यापेक्षा, या सनातन गोष्टीपेक्षा त्याच्याजवळ असलेल्या गोष्टीमध्ये म्हणजे संपत्तीमध्ये त्याने आनंद आणि सुरक्षितता शोधली आणि हीच गोष्ट त्याला देवापासून दूर नेण्यासाठी कारणीभूत ठरली. पण सर्वात प्रचंड मोठा आनंद कुठं मिळू शकतो? शक्य होईल इतका मोठा आनंद आपल्याला कुठं मिळू शकतो? द ग्रेटेस्ट जॉय दॅट इज पॉसिबल टू अस. येशू आपल्या शिष्यांना त्याच्या राज्याच्या खजिन्यासाठी सर्व विकण्यास का सांगतो? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने बरेच दाखले दिलेले आहे मत्तई वर्तमानामध्ये, की जे होतं ते विकलं आणि जी काही अतिशय मौल्यवान वस्तू होती ती विकत घेतली, संपत्ती, शेत वगैरे वगैरे सर्व. खजिन्याचा हृदयाशी एक विशेष संबंध असतो, फार घनिष्ठ संबंध असतो. पैसे, संपत्ती, वित्त जे काही आहे, जे काही आपण खूप साठवून ठेवलेलं आहे, याचा आपल्या हृदयाबरोबर प्रचंड मोठा संबंध असतो. आणि हा संबंध आहे इतकंच नाही, पण इच्छा आणि उत्कटतेची ही जी जागा आहे, इच्छा आणि लक्ष केंद्रित करण्याची ही एक जागा आहे. ज्या गोष्टीवर आपण सर्वात जास्त लक्ष केंद्रित करतो तो आपला सर्वोच्च खजिना आहे. आपल्याकडे जो खजिना आहे, वित्त आहे, संपत्ती आहे, याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टीवर आपण जास्त लक्ष केंद्रित करतो, जी गोष्ट जास्तीत जास्त आपलं लक्ष वेधते, जी गोष्ट जास्तीत जास्त आपल्या जीवनाचा कार्यभाग झाला आणि जास्तीत जास्त आपला वेळ, पैसा त्याच्यामुळे आपला खर्च होतो, तो एक प्रकारचा खजिना आहे. परमेश्वर हाच आपल्याजवळ असलेला सर्वात मोठा खजिना आहे. हे तो तरुण त्याला कळलं नाही, त्याला समजलं नाही, कारण त्याचा जो खजिना होता त्या खजिन्यावरून त्याचं लक्ष दूर करून येशूने सांगितलेल्या खजिन्याकडे तो लावू शकला नाही.
परमेश्वराला आपला खजिना मानण्यासाठी काय करावं लागतं? तर इतर सर्व ज्या गोष्टी आहे त्याचा त्याग करावा लागतो. पण हे करणं म्हणजे दुःखी होणं नाही, किंवा यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही. मात्र जर असं केलं मनापासून, तर आपल्याला जो आनंद जग देऊ शकत नाही, शांतीच्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जग जशी शांती देते तशी मी तुम्हाला देत नाही, मी आपली शांती देतो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा मी म्हणेन आनंद करा, असं प्रेषित पावलाने सांगितलेलं आहे. तर जर आपण ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताकडून दूर आपल्याला नेतात आणि अशा गोष्टींवर आपलं चित्त पूर्णपणे खिळून टाकतात, त्या गोष्टी जर आपण टाकतो, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शांती, समाधान आणि आनंद देतो. मत्ती 13 आणि 44 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शेतात लपवलेल्या खजिनाबद्दल दाखला दिला. तो आपल्याला माहीत आहे. आपल्याजवळ जे काही आहे ते विकणे म्हणजे अनेक भिन्न गोष्टी असू शकतात, आणि त्या ज्या गोष्टी आहेत निर्णय गोष्टी, एखाद्या बरोबर किंवा एखाद्या गोष्टीबरोबर सलगी, मैत्री, प्रभाव, नोकऱ्या, मनोरंजनाची साधने, आपली जीवनशैली, या सर्व गोष्टी सोडून देणं म्हणजेच त्याग करणं आहे. खरोखर काहीही जे आपल्या जीवनात आपल्या प्रेमळ देवाच्या मार्गात अडखळण किंवा आडकाठी म्हणून उभे राहू शकतात किंवा राहतात, आणि आपला वेळ, आपली साधने, आपल्या भेटवस्तू, आपले टॅलेंट्स आणि सेवेद्वारे आपण सर्वोत्तम देऊ शकतो, अशा सर्व गोष्टीपासून आपल्याला परावृत्त करणारी जी आपली संपत्ती आहे याचा त्याग करणं आहे. देवाच्या राज्याचा जो खजिना आहे तो अनमोल खजिना आहे, आणि या खजिन्यापेक्षा दुसरा कुठलाही खजिना मोठा नाही. आपल्याकडे जो खजिना आहे, जो शारीरिक आहे, आर्थिक आहे, सांपत्तिक आहे, यापासून मिळणारं जे काही आपल्याला आहे ते तात्पुरतं आहे. कारण जग आणि जगातल्या गोष्टी नाही तशा होणार आहे, पण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणारा हा सर्व काळ टिकतो, असं देवाचं वचन आहे. देवाच्या राज्याचा अनमोल खजिना, द प्राइसलेस ट्रेजर ऑफ गॉड्स किंगडम, जे देवप्रीती आणि त्यांच्या शेजाऱ्याप्रती उदार असतात, त्यांना असे आढळून येते की देवाच्या औदार्या बरोबर आपण बरोबरी करू शकत नाही. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली, प्रभू येशू ख्रिस्त दिला. आपण पापी असता, त्याच्यापासून दूर गेलेलं असता, त्याचे शत्रू असता, आपल्या प्रेमाचे प्रमाण देव हा देतो की आपण पापी असता ख्रिस्त येशू आपल्यासाठी सुसमयी मरण पावला. देव आपल्याला त्याच्या राज्याच्या अनमोल खजिनाने आशीर्वाद करण्यासाठी तयार आहे आणि करतो. म्हणजेच आपल्याला सर्व प्रकारच्या भीतीपासून, निरनिराळ्या प्रकारच्या प्रश्नांपासून, अर्थात आदाम हवेपासून आलेल्या आपल्या त्या पापापासून, स्वार्थ, गर्व, या सर्व गोष्टीपासून, आणि जे आमिष आहेत या जगाची, यापासून तो आपल्याला मुक्त करतो. जे त्याच्या प्रेम आणि कृपेला आपल्या जीवनात अडखळण आणतात, म्हणजेच एकटेपणा, अलगीकरण आणि नापसंती लोकांकडून, यापासून स्वातंत्र्य, जे त्याच्या मुलांना प्रेम, शांतता आणि एकात्मेने एकत्र राहण्यापासून रोखते, आणि हताश, निराशा आणि क्षमापासून मुक्तता, जे प्रत्येक दुखापत बरे करण्याच्या, प्रत्येक जखमेला बांधून ठेवण्याच्यासाठी, आणि आपल्यातील देवाच्या प्रतिमेला हानी पोहोचणारे प्रत्येक दोष दूर करण्याच्या देवाच्या सामर्थ्याबद्दल आपली दृष्टी अंधुक करते. आणि या सर्व गोष्टी, आपली दृष्टी या जगिक गोष्टींकडे लागून इतकी लागलेली असते, जगिक संपत्तीकडे इतकी लागलेली असते की त्या देवाच्या कृपेपासून मिळणाऱ्या संपत्तीकडे
आपलं दुर्लक्षच होत नाही, पण आपल्याला स्पष्ट दिसत नाही, आपल्याला अंधुक दिसतं, आपल्याला दृष्टीहीन ते करतं. देव आपल्याला असा खजिना देतो जो पैशाने विकत घेता येत नाही. तो एकटाच आपल्या अंतःकरणातील सर्वात खोल इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करू शकतो. तुम्ही येशूमध्ये खरा आनंद मिळवण्यापासून तुम्हाला रोखू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीबरोबर विभक्त होण्यात आपली तयारी आहे का, हा मोठा प्रश्न आहे. जर खरा खजिन्यावर विश्वास ठेवून आनंदात जीवन जगण्याची आपली जर तयारी असेल, तर त्यासाठी देवाच्या राज्याचा अनमोल खजिना आपल्यासाठी उपलब्ध आहे. पण जगित खजिन्यापासून आपण आपलं जीवन देवाकडे वळवायची आपली इच्छा आहे का? या ठिकाणी श्रीमंतीविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलतो त्याच्याबरोबर, आणि शिष्यांना सुद्धा नंतर त्याने शिक्षण दिलेलं आहे. येशू श्रीमंतांना, तसेच श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना असा कडक इशारा का देतो? तो खरोखर संपत्तीच्या विरोधात आहे का? प्रभू येशू ख्रिस्त त्याला संपत्ती आवडत नाही का? आपल्याकडे असलेला खजिना सुद्धा त्याला आवडत नाही का? आपल्याला माहित आहे की येशूचा स्वतः संपत्तीला विरोध नक्कीच नव्हता, आणि तो श्रीमंतांनाही विरोध करत नव्हता. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मिनिस्ट्रीकडे जर आपण बघितलं तर आपल्याला अचंबा वाटेल की त्याचे अनेक मित्र जे चांगले काम करणारे होते, त्या अशा लोकांमध्ये सुद्धा एक कुविख्यात कर वसुली करणारा सुद्धा होता किंवा होते. एकतर प्रेषित पण झाला त्यांच्यापैकी. येशूच्या चेतावणीने जुन्या कराराच्या सुज्ञतेच्या शिकवणीचा पुनरुच्चार झालेला आहे. ती शिकवण परत परत केली, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की नियमशास्त्र तो नष्ट करण्यासाठी नाही, पण ते कन्फर्म करण्यासाठी आला, असं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं. आपल्या मार्गात विकृत असलेल्या श्रीमंत माणसापेक्षा आपल्या सचोटीने चालणारा गरीब माणूस चांगला, असं नीतिसूत्रे 28:6 मध्ये सांगितलेलं आहे. स्तोत्र 37:16 मध्ये आपण असं वाचतो, नीतिमानाचे अल्पधन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे. नीतिसूत्रे 23 आणि 4 मध्ये म्हटलेलं आहे, धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस, आपले चातुर्य एकीकडे ठेव. देवाच्या राज्याचा अनमोल खजिना आपल्याला असावा, याचा अर्थ असा नाही की आपण श्रीमंत नसावेत. प्रभूचं एवढंच म्हणणं आहे की मी जो खजिना देतो, ज्याच्यामुळे तुमचं जीवन आनंदाने होतं, त्यावर विश्वास ठेवा. ते आधारभूत ठेवा आपल्या जीवनासाठी, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. खरी सुरक्षितता कुठे मिळते? ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल. कुठं मिळते आपल्याला? आणि त्याचं उत्तर सुद्धा या उतार्यामध्ये आपल्याला मिळते, जे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. श्रीमंत लोकांसाठी देवाच्या राज्याचे नागरिक म्हणून जगणे जवळजवळ अशक्य आहे, असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने उपमा वापरली, वास्तविक मेटाफर सुद्धा म्हणता येईल त्याला. त्याने म्हटलं की उंटाला सुईच्या नेड्यातून, लहान जे छिद्र असतं त्याच्यातून जाणं सोपं आहे, पण श्रीमंतालाच देवाच्या राज्यात प्रवेश करणं फार कठीण आहे. उंट हा पॅलेस्टाईन देशामधील सर्वात मोठा प्राणी मानला जात होता, आणि सुईचा डोळा हा शब्द अक्षरशः जर आपण शब्दार्थ त्याचा घेतला तर आपण असं म्हणू शकतो की शहराच्या भिंती ज्या होत्या त्या फार उंच होत्या त्या काळामध्ये, आणि खालच्या गेटचे लाक्षणिकपणे वर्णन केले जाऊ शकते, कारण सर्वात मोठं गेट एका विशिष्ट वेळेला बंद होत होतं, आणि आत जाण्यासाठी एक छोटंसंच गेट खुलं राहत असे. आणि जे प्रवासी ते वापरत असत, जेव्हा अंधार पडला असायचा तेव्हा मोठे सार्वजनिक गेट बंद झाल्यानंतर एक सामान्य आकाराच्या माणसाला त्या गेटमधून जाण्यासाठी स्वतःला खूप खाली वाकवून आत जावं लागेल. आणि जर उंटाला जर जायचं असेल तर उंटाला खरोखरच आपल्या गुडघ्यावरती रेंगत जावं लागत असेल. आणि ही गोष्ट, ही पार्श्वभूमी, तेव्हाची चाल रीत जी होती ती, तिचा वापर करून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की हे कसं कठीण आहे. पण याहीपेक्षा श्रीमंताला सुईच्या नेड्यातून जाणं मात्र फार कठीण आहे, असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. त्यामध्ये त्याला हे सांगायला पाहिजे होतं, येशू संपत्तीबद्दल इतका सावध का आहे?
संपत्ती आपल्याला खोटे स्वतंत्र बनवू शकते किंवा खोटी आशा देऊ शकते. संपत्तीवर भरोसा ठेवून आपलं जीवन चालू शकत नाही, कारण संपत्ती, परत मी सांगतो की ती काही काळ असेल. कदाचित संपत्ती जास्त काळ राहील आणि आपलं जीवन त्याच्यासाठी फार कमी पडेल. पण या प्रकारे किंवा त्या प्रकारे संपत्ती आपल्याबरोबर नेहमी राहत नाही आणि त्यातून मिळणारे जे काही आपल्याला उपभोग आहे तो सुद्धा तात्पुरता आहे. रेव्हेलेशनमध्ये लाओडिसिया येथील चर्चला त्यांच्या संपत्तीबद्दलच्या वृत्तीबद्दल आणि ती जी वृत्ती होती की ज्यामध्ये त्यांना सुरक्षितता वाटत होती, अशा खोट्या भावनेबद्दल देवाने चेतावणी दिली आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तुम्ही म्हणता मी श्रीमंत आहे, मी समृद्ध झालो आहे आणि मला कशाचीही गरज नाही. प्रगटीकरण 3:17. संपत्ती देखील आपल्याला हानिकारक इच्छा आणि स्वार्थाकडे नेऊ शकते. तिमोथी 6, पहिले तिमोथी 6:9 आणि 10. गरीब मनुष्य लाजराला मदत करण्यास, आपल्याला माहिती आहे लाजर आणि श्रीमंत माणूस, तो नकार देणाऱ्या श्रीमंत माणसाबद्दल आणि त्यांच्या मुलाबद्दल येशूने दिलेला जो धडा आहे तो पण लूक 16:19 मध्ये आपण वाचतो. त्यांनी देवाची सेवा करण्याकडे दुर्लक्ष केले. आपण जे जपून ठेवतो, ज्याच्यावर आपली भिस्त आणि हवाला असतो, ते आपण गमावतो आणि नक्कीच गमावणार. पण आपण जे देतो, ज्याचा त्याग करतो, त्यात आपल्याला भरपूर मुबलक फायदा आहे. म्हणजेच जे आपण जपून ठेवतो ते जर गमावतो, ते जर आपण सोडतो, ते जर आपण इतरांना देतो, त्याचा विनियोग जर योग्य प्रकारे करतो, तर आपण ते देतो, म्हणजेच आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतो. वी लूज व्हॉट वी कीप अँड वी गेन व्हॉट वी गिव्ह अवे. पवित्र शास्त्र आपल्याला एक विरोधाभास देते. आपण जे ठेवतो ते आपण गमावतो आणि आपण जे देतो त्यामध्ये आपल्याला फायदा आहे. उदारतेची परतफेड या जीवनात आणि अनंत काळच्या जीवनामध्ये केली जाईल. नीतिसूत्रे 3:9 आणि 10, लूक 6:38. येशू आपल्याला एक अतुलनीय खजिना ऑफर करत आहे, देत आहे, जो पैशाने विकत घेऊ शकत नाही आपण. आणि कोणताही चोर त्या ठिकाणी येऊन चोरी करून घेऊन जाऊ शकत नाही आपल्यापासून. ज्या गोष्टीवर आपण सर्वात जास्त लक्ष केंद्रित करतो तो आपला सर्वोच्च खजिना नक्कीच आहे. जोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणाचे रक्षण करत नाही आणि आपला खजिना देवावर आणि त्याच्या सार्वकालिक राज्यावर ठेवत नाही, तोपर्यंत भौतिक संपत्ती आपल्याला या पृथ्वीवरून बांधून ठेवेल. आज हा विचार आपल्यासमोर आपण ठेवायला हवा आहे की आपला खजिना कोणता आहे, आणि आत्मपरीक्षण करून प्रभूच्या सल्ल्याप्रमाणे, जो सल्ला त्याने त्या माणसाला दिलेला आहे, की तो म्हणे की मी तरुणपणापासून ही आज्ञा पाळलेली आहे. एक छोटासा विचार या बाबतीत पण मला ठेवायला पाहिजे की पुष्कळ लोकांची भिस्त स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी धार्मिक दृष्टिकोनातून जे काही पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे रूढीपासून आलेलं आहे ते करण्यामध्ये देवाचं राज्य आहे असं पुष्कळ लोकांना वाटतं. त्यामध्ये ज्या गोष्टी वास्तविक आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा परिणाम पाहिजे, त्यापेक्षा त्या गोष्टीमुळे आपला विश्वास दांडगा आहे असा गैरसमज पुष्कळांचा असतो. आणि म्हणून रूढी पाळण्यामध्ये पुष्कळचं जीवन जातं. पण त्याच्या पलीकडे आपलं तारण कृपेने झालेले आहे, विश्वासाने झालेले आहे. प्रभूचं ते दान आहे, फुकटवारी आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून आपल्या तारणाचा परिणाम म्हणून आपलं ख्रिस्ती जीवन आहे. आपण जे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपलं तारण नाही आहे. आणि कदाचित जर तो खजिना आपण समजत असू की मी चर्चला जातो हे आवश्यक आहे, मी प्रार्थना करतो आवश्यक आहे, मी पवित्र शास्त्र वाचतो आवश्यक आहे, मी 40 दिवस उपवास करतो आवश्यक आहे, कदाचित मी चर्चमध्ये गुडघ्यावर जातो आवश्यक आहे, चांगलं आहे.
पण या सर्व गोष्टी आपला खजिना होऊ शकत नाही. याच्यामुळे आपल्याला देवाचं राज्य मिळू शकत नाही. पण आपल्याला देवाचं राज्य मिळालेलं आहे, तो खरा खजिना आपल्याला सापडलेला आहे. त्याचा परिणाम आपलं ख्रिस्ती जीवन आहे. प्रभू करो आणि चुकीच्या गोष्टी आपण आपल्या तारणासाठी आधारभूत, आपल्या खजिन्यासाठी आपण आधारभूत न ठेवता, आपण प्रभू येशू ख्रिस्त त्याने दिलेलं जे सार्वकालिक जीवन आहे, जे स्वर्गाचं राज्य आहे, जो खजिना आहे, त्यावर आपण विश्वास ठेवून, ते आधारभूत ठेवून आपलं ख्रिस्ती जीवन आपण जगूया. आणि विशेष रीतीने या उपास समयामध्ये आपल्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी भरपूर वेळ, संधी दिलेली आहे. आणि या संधीचा उपयोग आपण करून घेऊन आपलं लक्ष जगिक आणि भौतिक खजिन्याकडून, जो खरा खजिना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे, देवाच्या राज्याचा, त्याकडे आपण लक्ष लावूया. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि थोर साधीश परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तुला विनंती करतो की आमचा विश्वास अशा प्रकारे आधारभूत असू दे की तू जो खजिना आम्हाला दिलेला आहे स्वर्गाच्या राज्याचा, त्यामध्येच आम्हा सर्वांचा सहभाग राहील. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तो स्वीकार. आमेन.